नमस्कार, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्र सैनिक अडिल राजपूत. रोजगार आणि स्वयंरोजगार या विषयावरती भर घालत असताना काही विषय मी त्या दिवशी आणलेला. वॉटर प्युरिफायर रिपेअरिंग, मेंटेनन्स अँड सेल्स. त्याच्यानंतर आज एक नवीन विषय तुमच्याकडे घेऊन येत आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स. टूर्स अँड ट्रॅव्हल्स, या टूर्स अँड ट्रॅव्हल्समध्ये अनेक राज्य जगतात. अनेक राज्याचा रेव्हेन्यू फक्त टूर्स अँड ट्रॅव्हल्सवर चालतो. तर का नाही आपण विचार करू शकत की तो व्यवसाय आपल्या मुलांनी करावा, आपल्या मराठी मुलांनी करावा. या मराठी मुलांनी हा व्यवसाय करण्यासाठी आज एक मराठी उद्योजकाकडे मी आलो. त्यांचं नाव आहे सुधाकर बाबर. खरं तर हे माझे लहानपणीचे मित्र आहेत. एक गावावरून आलेला मुलगा, गावाखेड्यातून आलेला मुलगा इथे येतो आणि छानपैकी व्यवसायाचा सेटअप करतो. आज आपला मराठी मुलगा जेव्हा खूप मोठा झालेला बघतो आपण, तर त्याचा इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय मला देखील राहत नाही. आणि ह्या व्यवसाय उद्योग मार्गदर्शन या विषयातनं आज आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू घेणार आहे. आज आम्ही इथे आलो आहोत सोहम हॉलिडेज, पवई येथे. आपल्या भांडूपचा मुलगा आहे सोहम हॉलिडेज. हे सोहम हॉलिडेजचं ऑफिस आहे. या सोहम हॉलिडेज मध्ये अनेक परदेशी वाऱ्या देखील होतात, फ्लाईट तिकीट बुकिंग होतात, गाड्या रेंटने भेटतात, काही ठिकाणी गाड्या भाड्याने लावल्या जातात. अशा या सोहम हॉलिडेज मध्ये आम्ही आलेलो आहे. या सोहम हॉलिडेज मध्ये आल्यावरती त्यांचं ब्रँडिंग बघितलं तर त्यांचे सर्टिफिकेट आपल्याला बघण्याची इच्छा होते. हे अनेक सर्टिफिकेट आहेत. आज आमचे सहकारी ललित पटेल हे सर्व सर्टिफिकेट शूट करत आहेत सोहम हॉलिडेजचे. मला असं सांगावं असं वाटतं, हॉलिडेनी स्वतःचा ब्रँडिंग केलेला डब्बा, जेवणाचा आपला डब्बा, मार्केटिंगची एक सुंदर अशी कल्पना. हा डब्बा आहे, हे गरम पाण्याचं भांड आहे, बाटली आहे गरम पाण्याची. त्यानंतर आपण बघू शकतो हे छोटंसं कॅलेंडर आहे. फ्रंटला एक विजिटिंग कार्ड आहे, बॅक साइडला एक कॅलेंडर आहे. त्याच्यानंतर हा नोटपॅड आहे त्यांचा सोहम हॉलिडेजचा. पुन्हा या थोडासा त्यांच्या ऑफिस मध्ये, कॅबिन मध्ये येऊया. हे सर्व टोकियो, लंडन, प्रत्येक देशातला टाइम लावलेला आहे. अतिशय सुंदर असं ऑफिस आहे त्यांचं. हे त्यांचे सर्टिफिकेट आहेत. आणि हे जे सर्टिफिकेट आहे ते फार महत्वाचं आहे. मी उद्योजक होणारच या कन्सेप्ट खाली त्यांना उद्योग रत्न हा पुरस्कार देखील भेटलेला आहे. आणि नुसते ते व्यावसायिक नाहीत, भांडुपकर जरी असले आणि व्यावसायिक जरी असले तरी ते त्याच्या माध्यमातून अनेक ठिकाणी अनेक लोकांना रोजगार आणि उद्योजक बनवत असतात. अशा उद्योजकांकडे आपण आलेलो आहोत. आज आपण सुधाकर बाबर यांचा इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. नमस्कार सर. आमचे मित्र सुधाकर बाबर. पहिला प्रश्न, आपण ह्या उद्योगाला सुरुवात कुठून केली, कशी केली आणि आज इथपर्यंत आला, ते कसे आला, ते थोडंसं आम्हाला प्रस्तावना द्याल तर फार आमच्या मुलांसाठी, आमच्या लोकांसाठी फार उपयुक्त आहे. नक्कीच. थोडंसं मी आहे ना, तुम्हाला सर्व भांडुपकरांना, माझ्या मित्रांना हेल्दी लाईफच्या खूप खूप शुभेच्छा. आणि त्याचबरोबर माझे मित्र श्रीयुत अनिल राजभोज यांना खरंच या खूप सुंदर काम करत आहेत, त्याबद्दल पण आमच्या सोहम हॉलिडेज तर्फे आणि टीम तर्फे खूप खूप शुभेच्छा. खरंच थोडंसं बोलायचं वाटतंय की 1994 ला मी मुंबईला आलो आणि सुरुवात केली. खरंच त्यांच्या बोलायचं म्हटलं तर त्यांच्या बंधूबरोबर आम्ही काम करत असताना कनेक्ट आम्ही झालो आणि ती सुरुवात आमची केली. सुरुवातीला आम्ही फारच म्हणजे बेसवरती काम करत आणि आज 2015 पासून आम्ही सोहम हॉलिडेज या ब्रँडखाली फक्त 1 मिनिटामध्ये तुम्हाला माझे इंट्रोड्यूशन देतो. मी सुधाकर बाबर, सोहम हॉलिडेज एस्टॅब्लिश 2015 ला आपली कंपनी झाली. त्या कंपनीमध्ये आम्ही एअर तिकीट्स इंटरनॅशनल डोमेस्टिक करतो. रेंट कार आम्ही मेट्रो लेवलला देतो. प्लस तुम्हाला फॉरेक्स मध्ये आम्ही मदत करू शकतो. पॅकेज टूर, भारतातल्या प्रत्येक स्टेट टुरिझमचं आम्ही ऑथोराइज एजंट आहोत. त्यापैकी आम्ही विजाला गाईड करतो. तुम्हाला हर एक चीजच्या पॅकेज टूर आहे, इंटरनॅशनल डोमेस्टिक आम्ही त्यांची सेवा देतो. धन्यवाद. आता टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये असे कोणते कोणते विषय येतात जे बिझनेस टॅक्सने वापरले जातात की त्याच्यामध्ये उपयुक्त असा धंदा आहे, अशा जरा थोड्याशा म्हणजे आता आम्ही तर कळलं आम्हाला टूर्स अँड ट्रॅव्हल्स म्हणजे एअर तिकीट आहे, पॅकेज आहे, पण असे काहीतरी 10-12 सब्जेक्ट असतील
की टूर्स अँड ट्रॅव्हल्स बिझनेस कशावरती डिपेंड आहे? नक्कीच बघा, त्या बघितलं तर जगाची या भारताची जेव्हा ग्रोथ रेट आहे ऑलमोस्ट आहे ना 3 to 4 लेवल आपला हे टुरिझम मधून अर्निंग आहे आपल्याला. सर्वात जादा मतलब 4th लेवल आपलं जीडीपीचा रेट तर पूर्ण टुरिझम वरती आपण डिपेंड करतो. या टुरिझम अंडर टुरिझम मध्ये बरेच सेगमेंट येतात की ती सेवा तुम्ही प्रोव्हाइड करू शकता. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला सांगतो, अगर याच्यामध्ये तुम्ही बिझनेस रिलेटेड, कॉर्पोरेट रिलेटेड काम करू शकता, लेझर काम करू शकता, तुम्ही बऱ्याच अशा ऑर्गनायझेशन डिफरंट सेगमेंट मध्ये काम करू शकता. प्रामुख्याने मी तुम्हाला सांगतो, तसं कॉर्पोरेटला तुम्ही काम करत असेल एकाच अंडरमध्ये, एकाच अम्ब्रेलामध्ये आपण इंटरनॅशनल तिकीटिंग करू शकतो, डोमेस्टिक तिकीटिंग करू शकतो, कार्स आपण भाड्याने देऊ शकतो, तुम्ही पॅकेज टूर करू शकता, फॉरेक्स करू शकता, मनी चेंजरचा तुम्ही व्यवसाय करू शकता. या सर्व गोष्टी आली. त्याचबरोबर नवीन काहीतरी आपण घेऊन येतोय त्याच्यापेक्षा तुम्ही ॲग्री टुरिझम वरती कॉन्सन्ट्रेशन करू शकता, वन डे पिकनिक तुम्ही ऑर्गनाईज करू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही रेंट कार भाड्याने करू शकता. हे सर्व फास्ट तुम्हाला इन्कम सोर्सेस बिझनेस आहे. त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच स्टेप बाय स्टेप. माझं असं मत आहे, आता आमच्याकडे पण असा विषय येतो कधी कधी, बाहेर जायचं विमानाचं तिकीट बुक करायचं तर गडबड होते, कोणाला भेटू कोणाला नाही भेटू. आपल्याकडे योग्य माणूस आहे तर बाबर सोहम हॉलिडेज, त्यांचे नंबर्स वगैरे मी टाकीनच फेसबुक वरती, माझ्या याच्यावरती प्रस्तावनेवरती. माझं मत काय, आता गाड्या ज्या भाड्याने देतात 4 व्हीलर, आता बऱ्याचशा लोकांना फसवणूक होते. तुझी गाडी धंद्याला लावतो, धंद्याला लावता ते धंद्यालाच लावतात. असं काय असतं की गाडी भाड्याने लावतात म्हणजे काय करतात? कसं आहे की डिपेंड आहे, बिझनेस वरती सर्व काय डिपेंड करतं. तुम्ही कुठली बिझनेस करता, समजा तुम्ही भाड्याने कार घेतली तर तुम्हाला पहिलं त्या कंपनीचं सर्व बॅकग्राऊंड चेक करायचं. तुम्ही अननेसेसरी तुम्हाला देतो, बिझनेस देतोय म्हणून तुम्हाला मिसगाईड व्हायचं. सर्वात महत्वाची गोष्ट, तुम्ही त्या कंपनीची सर्व सेवा कशी आहे, त्यांचे टर्म्स अँड कंडिशन, पेमेंट रिलेटेड कसं आहे, तुझं कॉर्पोरेट बिझनेस कसा आहे, त्याच्यावरती सर्वात डिपेंड असते. ओके, अननेसेसरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करून तुम्हाला बिझनेस देतोय. आजची काळ कसं आहे की 3-4 महिने झाले लोकांकडे बिझनेस नाही. आता मोठमोठे डोमेस्टिक असो या इंटरनॅशनल कंपन्या, दे आर द व्हेरी मच लॉस. तर त्यावरती थोडंसं कॉन्सन्ट्रेशन करून तुम्हाला काम करावं लागेल. हा थोडा प्रश्न काय महत्वाचा विचारला, कारण भांडूपमध्ये एक ड्रीम मॉल्स आहे. ड्रीम मॉल्स म्हणजे फसवी संघटना असं म्हटलं तरी चालेल. बऱ्याचशा ठिकाणी फसवणूक होते तिकडे, आणि काही पेपरमध्ये आपण ऍड वाचत असतो, 15,000 काय 20,000 गुंतवा आणि महिन्याला 60,000 कमवा. ही फसवणूकची ऍड असते. मला पण माहिती असतं. काही लोकांना आम्ही सांगतो, हे तुम्ही जे सांगतात तेच आम्ही थोडंफार सांगतो, पण आमच्या थोड्या भाषेत सांगतो. दुसरं आहे, टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा गाडीचा विषय झाला. आता बऱ्याचशा लोकांना महाबळेश्वरला जायचं असतं, गोव्याला जायचं असतं, साऊथला जायचं असतं. बरं, काही लोकांना काही माहितीच नसतं, त्यांना योग्य मार्गदर्शन पण नसतं की बाबा 3 दिवस 4 रात्र आम्हाला कुठे जायचंय किंवा हप्ताभर फिरायला जायचंय, पिकनिक डेट कुठल्या देशात चांगले आपण स्वस्तात फिरू शकतो. असं काही तुमच्याकडे गायडन्स असतं का? आमच्याकडे सर्व तुम्हाला रेडीमेड सर्व भेटेल. तुम्हाला राईट फ्रॉम ट्रान्सपोर्टेशन, साईट सीइंग, हॉटेल स्टे, तिथलं सर्व काही नियोजन आमचं. हर एक डेस्टिनेशनला तुम्ही हिमाचल जावा, केरळ जावा, महाराष्ट्रामध्ये कुठे पण जावा, आणि इंडिया एज वेल एज तुम्ही इंटरनॅशनल आमचा एक सेटअप असतो. त्याच्यानंतर आम्ही सर्व कस्टमरला सर्व डेटा देतो, पूर्ण त्यांना माहिती देतो, त्यांचं साईट सीइंग काय, त्यांचं फूड काय, त्यांना ट्रान्सपोर्टेशन काय, सर्व इत्यादी व्यवस्थितपणे माहिती घेऊन त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या सर्व्हिस आम्ही त्यांना ऑफर करतो. माझा असा दुसरा एक प्रश्न होता, कसं असतं, फिरायला तर सगळ्यांनाच जायचं, तर त्या खिशात काय आहे ना ते बघूनच जायचं असतं. बरं, काही ठिकाणी असं वाटतं आपल्याला की एक 12,000चं पॅकेज आहे, इथे 16,000चं. तर तुम्ही 12,000 मध्ये बसवता का 14,000 मध्ये बसवता का 16,000 मध्ये बसवता, हा प्रश्न तुमचा असतो. कारण काही ठिकाणी पैसे जास्ती आकारले जातात, काही ठिकाणी बरोबर घेतले जातात, काही ठिकाणी कमी घेतो म्हणून ते जास्ती नंतर आकारले जातात. असं काय असतं? बेसिकली त्याचं डिपेंड आहे की लोक पहिलंच तुम्हाला कोणी रेटिंग देत नाही. ज्यावेळी तुम्ही ग्रुप बुकिंग करता तर तुम्हाला रेटिंग देणार नाही बाबा मी कुठल्या 2 स्टार म्हटलं तर तुम्हाला कुठलं हॉटेल कोणी देणार नाही, कुठलं हॉटेल देताय, कुठले ऑफर देताय. पण आमची सोम ऑलरेडी तुम्हाला पर्टिक्युलर सर्व डिटेल मध्ये देणार. आम्ही 2 स्टार हॉटेल तर हे तुम्हाला 2 स्टार हॉटेल आहे, त्याचं तुम्ही रेटिंग चेक करा, सर्व काही चेक करा, त्याच्यानंतर आम्ही पुढे ग्रो करतो. त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन पण बोलतो, या पॅकेज टूर मध्ये आपण सपोज अगर महाराष्ट्रामध्ये तुम्ही करत असेल तर एकदम पीसफुली तुम्ही करा. मी तर नवीन कॉमर्सला सांगेन की बाबा तुम्ही पीसफुली कम करा, त्याला सर्व बॅकअप आमची कंपनी देणार. तुम्हाला काही सुद्धा गरज करायची नाही, जस्ट तुम्ही
कनेक्ट राहा, लोकांशी कनेक्ट राहा, लोकांचा डेटा तुम्ही जमा करा, तुम्हाला सर्व बेनिफिट आम्ही देऊ. त्याचबरोबर आता नवीन आम्ही एक कन्सेप्ट घेऊन आलो की EMI फॅसिलिटी. तुम्ही ट्रॅव्हल जर केलं, समजा तुमचं 12,000 रुपयाचं पॅकेज असेल, तुम्हाला 20% आम्हाला द्यायचं आहे. बाकी ती कंपनी, तुमची ट्रॅव्हल टुरिझमची कंपनी बघणार, तुम्हाला EMI फॅसिलिटी करून देणार. बाकी सर्व्हिस देण्याची आमची कंपनी तुम्हाला डेफिनेटली. हा एक नवीन विषय जे टूर्स अँड ट्रॅव्हल्स. काही ठिकाणी वेळेला आपल्याकडे पैसे नसतात, आपल्याला जाता येत नाही, पण सोहम हॉलिडेजने ही चांगली सुविधा, आज मी पहिल्यांदाच अशी कॉन्सेप्ट ट्रॅव्हलिंग मध्ये ऐकली की तुम्हाला हप्त्याने पैसे भरून तुम्हाला ती सुविधा भेटली जाईल. खरं तर काही फॅमिली मेंबर्स असतात पैसे, पण कधी वेळेला प्रसंगी पैसे नसतात. अशा लोकांसाठी ही चांगली, छान उत्तम सुविधा आहे. खरं तर या टूर्स अँड ट्रॅव्हल्स व्यवसायात ही नवीन कॉन्सेप्ट ऐकली की मला पण असं वाटतं की आता कुठेतरी फिरायला जायलाच पाहिजे. कारण काय, पैसे येतात जातात, पण ते थोड्या वेळाने आपल्याला देता येतात, हे फार महत्वाचं आहे. आता सगळा विषय टूर्स अँड ट्रॅव्हल्स वरती डिपेंड आहे. टूर्स अँड ट्रॅव्हल्स हा मोठा बिझनेस आहे, अनेक राज्य त्याच्यावर चालतात, बऱ्यापैकी चालतात. आणि ह्यांनी आज समजावून सांगितलं, सोहम हॉलिडेजचे मालक सुधाकर बाबर यांनी, की असाचा विषय असा करता येईल. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आता आपल्याला मला पटतायत, मला समजतायत, लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघतात देखील. ह्याच्या पलीकडे जाऊन एक प्रश्न आहे. आज मी यांचा इंटरव्ह्यू घेत असताना, हे माझे मित्र आहेत, ते काय करतात काय नाही करतात हे सगळं मला माहिती आहे. अतिशय चांगल्या सुविधा पुरवतात आणि अतिशय हसमुख आणि गोड असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यांचा आज आपण इंटरव्ह्यू घेतोय. हे अनेक सामाजिक देखील काम करतात. साहेब, तुमचे काही सामाजिक प्रकल्प त्या दिवशी मला सांगत होतात, आज आमच्या लोकांसमोर थोडं सांगा. खरंच मला एक सामाजिक विषय, आमच्या जिव्हाळ्याचा विषय. आम्ही आज समजा भांडूपासून आम्ही एक मिनिट मी तुम्हाला पुन्हा सांगतो. तुम्ही उद्योजक म्हणून जी कारकिर्दी करतात, मी उद्योजक होणार आहे, उद्योगरत्न तुम्हाला पुरस्कार भेटलाय, ते तुमच्या बरोबर काही कंपन्या देखील कोलॅबरेट आहेत, काही वेगवेगळे उद्योग देखील तुमच्या सोबत आहेत, तर काही त्यांची पण जरा माहिती द्याल तर फार बरं होईल. बेसिकली आता हे नाही, आम्ही ज्यावेळेस सामाजिक गोष्टीचा पहिला विषय तुम्हाला भेटतो, सामाजिक काम करत असताना आम्ही भांडूप असेल, हे आमच्या पवई असेल, या आमच्या ग्रामीण भागामध्ये असेल, जसं मी बिलॉंग्स करतो सांगलीमधून, सांगली जिल्हा माझा आहे, आणि आमचा जत तालुका एक ग्रामीण भाग आहे. तिथे पण आम्ही सध्या गावांच्या लोकांसाठी आम्ही रेशन वगैरे पुरवठा करतो. बेसिकली पवई ज्या एरियामध्ये आम्ही ऑफिस आहे, आमच्या एस्टॅब्लिश आहे, तिथे पण आम्ही सामाजिक दृष्ट्या काम करतो. काही लोकांना आर्थिक मदत पण करत असतो, त्यांना काही नोटबुक, एज्युकेशन रिलेटेड आम्ही काम करतो, त्यांना काही रेशनसाठी आम्ही सुविधा पुरवत करतो. आता सध्याच आम्ही जवळजवळ पवईमध्ये 50 त्यांनी इमर्जन्सी सर्व्हिस म्हणून त्यांनी ऑफर करतायत. त्याच्या लोकांसाठी आम्ही फेस शील्ड म्हणा, सॅनिटाईज म्हणा, अम्ब्रेलाज म्हणा, अशी काही गोष्टी आम्ही सामाजिक काम करतच असतोय. आणि हा सर्वात मोठा आमचा सामाजिक विषय, आणि तो आम्ही निश्चितपणे आम्ही कंटिन्यूस करू. ओके. दुसरा विषय की तुमच्यावर अनेक उद्योग संघटना म्हणजे उद्योगधंदे जोडलेले आहेत. तुमची बहीण देखील उद्योगधंदा काय ते एक बाटली प्रोडक्ट काहीतरी प्रोडक्शन आहे, त्यांचा बिझनेस आहे. असे अनेक जण तुमच्यासोबत जोडलेले आहेत. या इंडस्ट्रीमध्ये बरेच आता आमच्यासोबत थोडासा बिझनेस ट्रॅव्हल अँड टुरिझम आहेच, त्यापेक्षा आमचा प्रिन्सिपल बिझनेस अजून आमची फॅक्टरी आहे. त्या फॅक्टरीमध्ये पण आम्ही बऱ्याच कामं करतो, जसं लेअर बोलतो, हॅड बनतो, जसं या मोस्टली आमचा एक्सपोर्ट 85 to 95% आमचा आफ्रिकन कंट्रीमध्येच एक्सपोर्ट होतो. त्याबद्दल पण तुम्हाला कधी माहिती असेल मी पिशपुडी देऊ. बऱ्याच ऑर्गनायझेशन आमच्या कंपनीशी काम करतात, जशा या कॉर्पोरेट लेवल आम्ही काम करतो. माझ्याकडे टाटा आहे, जिंदाल आहे, मुंबईसारखी IIT आमच्याकडे आहे, हिंदुस्तान पेट्रोलियम आहे, बऱ्याच मालगाव सगळे जशा कंपनी आहेत आमच्याकडे, बऱ्याच लॉजिस्टिक कंपनी आहेत, कस्टम, इंटरप्राइज, GST, सर्वांच्या आम्ही त्यांना आम्ही सेवा देण्याचं काम करतो. ओके. आज ते सेवा देतात, त्यांच्या गाड्या असतात तिकडे, त्याच्यामुळे अनेक बिझनेस संघटनांशी, अनेक बिझनेस ऑर्गनायझेशनशी ते कनेक्टेड आहे. हा विषय झाला महत्वाचा. आता माझा मूळ उद्देश, मी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आज मी तुमच्याकडे आलो. माझा मूळ उद्देश एकच आहे, माझ्या भांडूपच्या लोकांसाठी, माझ्या मराठी माणसांसाठी रोजगार कसं उपलब्ध होईल. या उद्योगधंद्यात त्या मुलांना जर यायचं असेल तर त्यांना तुम्ही किती दिवसात ट्रेनिंग कराल, हा माझा सगळ्यात मोठा प्रश्न. भांडूपकर असल्यामुळे मला भांडूपबद्दल फारच असतं, आणि खरंच न्यू कमर्स आहेत. कदाचित लॉकडाऊन झाल्यानंतर बऱ्याच जणांच्या इंडस्ट्रीमध्ये कशा टुरिझम इंडस्ट्रीमध्ये आपण पकडू, काही जण काम करत त्यांच्या नोकऱ्या पण गेलेल्या असतील कदाचित.
मग त्यांना काही न घाबरता थोडंसं पीसफुली वातावरण थोडंसं चेंज होईल, थोडंसं अप वातावरण होण्याचा चान्सेस आहे. आणि बेसिकली आता नवीन जे हे येणार आहे त्या उद्योगामध्ये, त्यांनी सर्वात महत्वाची गोष्ट त्यांनी कनेक्ट राहिलं पाहिजे, प्रत्येकाची संवाद वाढवलं पाहिजे. आणि इंटरेस्ट तुमचा काय, इंटरेस्ट, इंटेन्शन, विजन, या गोष्टी 3 गोष्टी तुम्ही मनामध्ये माइंड करून ठेवलं पाहिजे. आणि प्रत्येक जेवढं तुम्ही कनेक्ट वाढवा, लोकांशी संवाद वाढवा. त्याच्यानंतर काही जर तुम्हाला ताकद लागली तर आमची कंपनी 100% देऊ. त्याच्या व्यतिरिक्त आम्ही जसं तुमच्या लेडीज आहेत, जसं वुमन्स आहेत, या घरी त्यांना नॉलेज आहे, कम्प्युटर नॉलेज आहे, त्यांच्यासाठी आम्ही फार सुविधा केलेल्या आहेत. त्यांना फक्त कनेक्ट वाढवायचं आहे. त्यांना तुम्ही पॅकेज विकू शकता, तुम्ही तिकिटिंग करू शकता, विजा करू शकता, काही तुम्हाला अडचण नाही. घरात बसून तुम्ही आरामशीर करू शकता. काही तुम्हाला तर ह्याच्या आयडिया टिक्स थोडंसं देतो. आज तुम्ही आपण भांडूपमध्ये राहतो, सामान्यपणे आम्ही राहत असतो, पण कनेक्ट आपला महत्वाची गोष्ट आहे. कदाचित तुम्हाला वाटलं बाबा कोणी एखादा आपल्या अॅनिव्हर्सरी कोणाची न्यू मॅरिड आहे आणि त्यांना कुठे तर जायचं आहे, तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट राहा आणि त्यांना थोडंसं अप्रोच करा आणि त्यांना बाबा तुम्ही जा कुठे ना कुठे फिरायला जा, तर त्याची सर्व आम्ही व्यवस्था करू. त्याबद्दल पण तुम्हाला घर बसल्या आम्ही तुम्हाला त्याचं बेनिफिट देऊ. तुम्हाला आमच्या कंपनीकडे ट्रॅव्हल एजंट ऍज अ कमिशन आम्ही पीसफुली प्रोव्हाइड. तुम्हाला काही गरज नाहीये. तुमच्या भांडूपकरासाठी बेसिकली आमच्या ते कोड बनणार. कुठला पण तुमचा नवीन असेल, त्याचा ज्या इंटरेस्ट आहे त्याला बाबा, त्याच्यासाठी आम्ही एक नवीन कोड बनवू. लेडीजसाठी असेल तर त्यांचा कस्टमर एक वेंडर कोड बनवू. जेवढं तुमचं बुकिंग आहे त्यांच्यासाठी आम्ही त्यांना बेनिफिट विदाउट हेजिटेट. काही नाही, फक्त तुम्ही टच द्यायचा. तुम्ही गाड्याने भाड्याने देऊ शकता, तुम्ही पॅकेज टूर करू शकता, तुम्ही तिकीट करतो त्याबद्दल तुम्हाला पैशाची पण आमच्या ऍज अ भांडूपकर म्हणून काय सुद्धा तुम्हाला ट्रेस नाही. इन्स्टंट इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल, तुमच्या मेलवरती इन्फॉर्मेशन येते, तुम्हाला आयटनरी भेटतील, तुम्हाला हॉटेल डिटेल भेटेल. कुठे पण महाराष्ट्रामध्ये असेल तर या इंडियामध्ये कुठे पण असेल तर तुम्हाला त्याची सर्व आम्ही व्यवस्थित संकल्पना तुम्हाला बनवून देईल. तुम्हाला काही सुद्धा गरज करायची नाही. आता ब्रायला विषय जे नवीन येत आहे, नवीन जे असते त्यांना सर्वात महत्वाची गोष्ट आहे, त्यांच्याकडे एकच आहे, त्यांना इंटरेस्ट असावं त्या गोष्टीमध्ये. 24/7 त्यांची काम करण्याची क्षमता पाहिजे. बाबा आम्हाला इंटरेस्ट आहे. त्याच्यानंतर तुमचं इंटेन्शन क्लिअर पाहिजे, बाबा मला काम करायचंच आहे. त्याच्यानंतर तुमचं विजन आहे बाबा एवढ्या तुम्ही काम करू शकता. तुम्हाला लॉट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये फार स्कोप आहे. आता मी नवीनच काही 2-4 कल्पना तुम्हाला सांगतो. मी ज्या आता कोकणचा पट्टा आहे, म्हणजे कोकण विभाग असेल तिकडे ॲग्री टुरिझम तुम्ही टाकू शकता छोटंसं. त्याच्यानंतर तुम्ही कोकणातले पॅकेज टूर करू शकता. तुम्ही आरामशीर तुम्हाला सर्व करायला आम्ही वाव देऊ. 1 डे करा तुम्ही. आपल्या ज्या सोसायटी आहे चाळीमध्ये त्यांना एकाएकाला तुम्ही त्यांना सर्व सुविधा आपण देऊ आणि बेटर सर्व्हिस देऊ. त्यातून पण तुम्हाला काहीतरी फायदा करायचा. माझा तोचा विषय अजून एक राहिलाच की यांना ट्रेनिंग तुम्ही प्रोव्हाइड करणार का तुमच्या इथे? निश्चितपणे त्यांना आम्ही इंटरेस्टेड तुम्ही हे द्या, तुमचं शेड्यूल द्या सर्व काही. आणि जे पीपल आहे तुमचे स्टुडंट आहेत वगैरे, जे कोणाला इंटरेस्ट आहे त्यांना द्या. तुम्ही सर्व आम्ही प्रोव्हाइड करू. राईट फ्रॉम मॅन्युअली पासून आम्ही सुरुवात करू. त्यांना वाटलं मला कुठला तरी कोर्स पाहिजे, डिप्लोमा करायचे त्याच्याबद्दल पण आम्ही माहिती देऊ. त्याचबरोबर तुम्हाला कधी पण आपल्याकडे तिकीटिंग इन्फॉर्मेशन पाहिजे, काही गोष्टी तुम्हाला असेल तर आम्ही तुम्हाला पण त्यांना एक ऑनलाईन पण देऊ. तुम्ही बोलताय बरोबर आहे, पण एक बेसिक बोलतात ना, एक 10 दिवसाचा कोर्स, 15 दिवसाचा कोर्स, असं काय देऊ शकता का? बेसिकली काय आमच्याकडे आता डिप्लोमा कोर्सेस वगैरे आमच्याकडे. डिप्लोमा कोर्सेस नाही, एक बिझनेस कोर्स म्हणून आहे ना, एक 10 दिवसाचा बिझनेस म्हणजे असा बसतो बिझनेस म्हणून त्यांना सर्व काही आम्ही गायडन्स देऊ शकतो. त्यांनी कधी पण माझ्याशी टेस्ट करावं. मेश आम्ही अवेलेबल आहे. तुम्ही तुमचा टाइम ठरवा आमच्या विद्यार्थ्यांसाठी, कारण की आमच्या काही लोकांना बिझनेस करायचा आहे. आणि मला खूप जण बोलले टूर्स अँड ट्रॅव्हल्स, मी देखील त्यांच्याशी चर्चा केली की टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये हा प्रॉफिट आहे, असं करू शकतो, तसं करू शकतो. त्यांना पण पटतंय. माझं मत काय, ज्यांना पटतंय, ज्यांना काहीतरी करायची उमेद आहे, ज्यांना काही नाही करायचं तर मी काहीच नाही करू शकत, पण ज्यांना काही करायची उमेद असेल आणि त्यांना योग्य मार्गदर्शन लाभलं, योग्य ठिकाणी योग्य व्यवसाय करून योग्य असे ते पुढे जातील असं मला वाटतं. आणि तुम्ही आज चांगले मुद्दे सांगितले, इंटरेस्ट, इंटेन्शन आणि विजन. ऍक्च्युअली जर बिझनेस करायचा असेल तर इंटरेस्ट पाहिजे, इंटेन्शन पाहिजे, विजन पाहिजे आणि 24/7 धडपडण्याची हिंमत पाहिजे. आणि खरंच आज सुधाकर बाबर यांनी योग्य असं मार्गदर्शन केलंय. ज्या विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थीच बोलेल, नागरिक बोलेल, ज्यांना इंटरेस्ट असेल की पार्ट टाइम आपल्याला बिझनेस करायचा, कारण काही बिझनेस असे आहेत की त्याला सुधाकर बाबरच नाही पाहिजे, सोहम हॉलिडेज नाही पाहिजे. पण काही लोकांचा एक टच वेगळा असतो, एक वेगळ्या फील्डमध्ये टच असतात, वेगळ्या चर्चा असतात. अशा लोकांना
योग्य असं व्यवसायाचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर नक्की सोम हॉलिडेजला भेट द्या. पवई येते, याचा मी पत्ता वगैरे सगळा फेसबुकवर टाकेन. पण जाता जाता आता पुन्हा एक शेवटचा प्रश्न, एकदम शेवटचा. हा लॉकडाऊनचा काळ आहे. ह्या लॉकडाऊनच्या काळामधनं आम्हाला बाहेर निघायचं, माझ्या सकट सगळ्या भांडूपच्या लोकांना निघायचंय, भांडूपकरांना निघायचंय, न्यू कमल फ्रेश मुलांना निघायचंय आणि कुठल्या तरी उद्योगात जायचंय. आणि असे लोक बोलतात की मराठी माणूस काही नाही करू शकत. तर अशा लोकांना काही लोक बोलतात, त्या लोकांना मी एक सांगतो, नक्कीच मराठी उद्योजक मार्केटमध्ये खूप आहे. आज मी सोहम हॉलिडेज मध्ये आलो, उद्या दुसऱ्या कंपनीत असेल, परवा तिसऱ्या कंपनीत असेल, वेगवेगळा विषय मी घेऊन तुमच्या समोर येणार आहे. हे वेगवेगळे विषय घेऊन येत असताना काही कंपन्या देखील आहेत, मी तुम्हाला दाखवेन. पन्नालाल कंपाऊंड मध्ये एक मोठी इंडस्ट्री आहे, आपल्या मराठी मुलांचीच आहे. असे अनेक उद्योगधंदे मी तुम्हाला दाखवणार आहे. पण त्याच्या ते दाखवीनच, ते दररोज एक एक विषय येत राहील. शेवटी बाबासाहेब तुम्हाला एक प्रश्न आहे, आमच्या मुलांना मार्गदर्शन तर तुम्ही करणारच, एक असा एक मिनिटात थोडासा सल्ला दिला तर फार बरं होईल की भविष्य काय आहे, भविष्यात तुम्हाला काय काय ऑपॉर्च्युनिटी, काय काय संधी आहे, जे तुम्ही जर इंटरेस्ट, इनिशिएटिव्ह, विजन हे जर नीट जर हँडल केलं तर तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकता. सर्वात गोष्टी म्हणजे ट्रॅव्हल इंडस्ट्री, काही लवकरात लवकर तुम्ही लॅब्स नाही होणार. इंडस्ट्री कंटिन्यू चालणार आहे, पण सध्याचा जो काळ आहे थोडासा आपल्याला लॉकडाऊनच आहे आता, काय तो विषय सध्याचा काळ आहे. पण ह्या गोष्टींमध्ये ह्या इंडस्ट्रीमध्ये पीसफुली तुम्ही 24/7 काम करा, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटेल. सध्या परिस्थिती अशी आहे की तुम्ही बरेच शिकलेले आहेत तरी सुद्धा त्यांना नोकरी नाही. त्याच्यामुळे काही तुम्ही एवढं हेजिटेट व्हायचं नाही. फक्त तुम्ही इंटेन्शन क्लिअर करा. तुम्हाला वाटेल कुठे तुम्हाला भांडुपला सेटअप करायचा आहे, कुठे गावी सेटअप करायचं आहे, त्याची पूर्ण ताकद आपण देऊ. फक्त एवढा की डिफरन्स नाही व्हायचा, मी पीसफुली राहायचं. मी पूर्ण ताकद देईल, तुम्हाला सर्व प्रोव्हिजन देईल, नियोजन देईल. तुम्ही कसं डेव्हलप करताय, तुम्हाला कुठल्या सेगमेंट मध्ये पोहोचायचं आहे, भांडूपमध्ये तुम्हाला काय काय कॅचअप करायचं आहे, टॅपिंग काय असतं, कुठल्या कस्टमरला आपण टॅपिंग करायचं आहे, तुम्ही सुरुवात करा आणि त्याचं पूर्णपणे सहकार्य करायचं ऍज अ भांडवलकर म्हणून. धन्यवाद साहेब. खरं तर हा एक वेगळा उद्योगधंदा घेऊन आज मी आलेलो आणि आज आम्ही लाईव्ह बोलतोय. लाईव्ह बोलत असताना असं कुठलं प्लॅनिंग नसतात की तू हे बोल रे, मी हे करतो रे, तसं काहीच नाही. न अडकळता एकदम डेअरिंगफुली बोलणारा माणूस आहे. अतिशय मी त्यांना ओळखतो, 100% 1000% खणखणत नाणं बोलतात आणि मार्गदर्शन करायची हिंमत, ताकद आणि मानसिक दृष्टी त्यांच्याकडे आहे. आज त्या मानसिक दृष्टीतनच ते बोलले की आमच्या लोकांना आम्ही मदत करणार. धन्यवाद साहेब. जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो, हे सोहम हॉलिडेचं ऑफिस आहे. हा टूर्स अँड ट्रॅव्हलचा बिझनेस मी पुन्हा एकदा सांगेन की हा बिझनेस मोठ्या प्रमाणातला बिझनेस आहे, मोठा व्यवसाय आहे. गोवा, केरळ, अजून कोणती राज्य? राजस्थान आहे, काश्मीर आहे, अनेक राज्य आपल्या देशातली, महाराष्ट्र पण आहे. अनेक राज्य आपल्या देशातली फक्त आणि फक्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स या इंडस्ट्रीवर त्यांचा रेव्हेन्यू बनतो. मी तुम्हाला सांगतो, अनेक ऍड बघत असतो आपण. गुजरातची एक मध्ये वाघाची ऍड आलेली, अमिताभ बच्चन आलेले, अशा अनेक गोष्टी येत असतात. पण मी त्या गोष्टीकडे बघत असताना फक्त बघू नका, तर त्या गोष्टी आत्मसात करा. हा व्हिडिओ हा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मी दाखवतोय, कारण आमची कळकळ अशी आहे की आम्ही दररोज एक नवीन उद्योगधंदा आणणार. आणि हा लॉकडाऊनचा काळ थोडा ओसरला की ह्याचा संबंधित पूर्णपणे मेळावा घेणार आहे. या मेळाव्याला सुधाकर बाबर उपस्थित राहतीलच आणि प्रत्येक मुलाला जेवढी आमची ताकद आहे, जेवढी आमची स्ट्रेंथ आहे, तिथपर्यंत जाऊन आम्ही समजावून त्या व्यवसायासाठी मार्गदर्शन करणार आहे. आज मी इथेच थांबतो, तुमची रजा घेतो. बराच वेळ घेतला मी तुमचा. जेवढं ज्यांनी सहकार्य केलं त्यांचा धन्यवाद. आणि मी तुम्हाला आजही सांगतो, हे जे आम्ही करत आहे हे फक्त आणि फक्त आपल्या मुलांमधला आत्मविश्वास पुन्हा जागा व्हावा, या नवीन प्रेरणेने आज आम्ही इथे उपस्थित आहोत. आणि पुन्हा एकदा मी सुधाकर बाबर आणि त्यांच्या टीमचं आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक आभार मानतो. इथेच थांबतो, आपली रजा घेतो. पण नक्की हा व्हिडिओ पुन्हा पहा, पूर्ण पहा, की नक्की या प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रत्येक शब्दाने शब्द आपल्याला घेण्यासारखा आहे. या व्हिडिओमधनं सुधाकर बाबर यांनी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या देखील महत्वाच्या आहेत. व्यवसाय कसा करावा, व्यवसाय करत असताना अनेक अडचणी येतील तुम्हाला, पण त्या अडचणीवर पुन्हा मात करून या व्यवसायासाठी तुम्ही पुन्हा उभे राहा. मराठी माणूस
आणि मराठी माणसाचे शिल्पकार बना. तुम्ही स्वतः व्यावसायिक बना. तुमच्या हस्ते एक नवीन व्यवसाय पुन्हा जन्माला आला पाहिजे. ही स्ट्रेंथ ठेवा आणि पुढे जावा. एवढंच बोलतो, इथेच थांबतो, आपली रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.